चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजेच निलेश साबळे. त्यांनी त्यांच्या लिखाणाने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी त्यांच्यावर आरोप केले. तो गर्विष्ठ आहे असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर निलेश साबळेने देखील सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्यांना सडेतोड उत्तर देखील दिलं होतं. तर आता एका मुलाखतीत डॉक्टर निलेश साबळे यांनी पुन्हा एकदा या विषयावर भाष्य केलं आहे. त्यांनी असं का केलं त्यावर उत्तर देणं गरजेचं आहे का याबद्दल सांगितलं आहे. निलेश म्हणाला की सन्माननीय शरद उपाध्ये यांनी याआधी माझ्यावर 3 वेळा अशा पद्धतीने लिखाण केलं होतं. याआधी 2 वेळा मी सोडून दिलं. त्यानंतर वर्तमानपत्रात त्यांनी मोठा लेख लिहिला होता. तसेच त्यांनी एक पोस्ट देखील लिहिली होती. पण पुन्हा तेच आहे की कलाकारांना फक्त ऐकूनच घ्यावं लागतं. ते व्यक्त व्हायला गेले तर लोकांना प्रॉब्लेम आणि नाही झाले तरी लोक बोलतात. त्यामुळे आपण काही बोलण्याआधीच लोक त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करतात. लोक जज देखील करतात. शरद उपाध्ये यांनी जेव्हा लिखाण केलं होतं तेव्हा अनेकांचे सूर असे यायला लागले होते की अरे, निलेश साबळेचा हा चेहरा माहीतच नव्हता. बरं झालं तुम्ही त्यांचा खरा चेहरा दाखवलात. निलेश साबळे असा असेल असं माहीत नव्हतं. अशा लोकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या होत्या. मी माझी फार मोठी इमेज बनवलेली नाही असं मी बोलत नाही. पण व्यवसायासाठी तुम्ही करत असलेल्या कामासाठी एक इमेज करणं फार गरजेचं असतं. आणि ती इमेज डागळली गेली तर पुन्हा कामावर त्याचा परिणाम होतो. मला माझ्या आजूबाजूचे लोक, नातेवाईक आता विचारायला लागले होते की तू खरंच असा वागला होतास का? मी किती वेळा ऐकून घ्यावं. सगळ्या मोठमोठ्या चॅनलनी तर याची बातमी देखील केली होती. मी म्हटलं की एक बाजू लोकांनी ऐकली आहे, नाण्याची दुसरी बाजू लोकांना सांगणं आता गरजेचं झालं आहे, नाहीतर ते असंच राहील. शरद उपाध्ये सरांनी माहिती घेऊन त्यांनी त्यांची बाजू मांडायला हवी होती. कारण त्यांच्याकडे असलेली माहिती कदाचित चुकीची होती. गैरसमजातून झालेला हा प्रकार असेल. मी आजही त्यांचा आदर करतो, आयुष्यभर करेन आणि उद्या ते माझ्या समोर आले तरीही त्यांच्याशी आदराने बोलेन. हा मुद्दा आता इथेच थांबवावा, कारण मला मागे जाण्यापेक्षा पुढे जायला आवडतं, असं निलेश साबळे म्हणाला. तर आता या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.